गेलेला क्षण परत येत नाही म्हणून आहे त्या क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका. जसं की मी आणि माझं बाळ नेहमी आनंदी असतो आणि हो तुम्हा सर्वांना सुद्धा नेहमी आनंदी राहायला सांगत असतो बरं का. तसंच काहीतरी आज आनंदीमय क्षण होता आमचा. तर हे होते संध्याकाळची वेळ. आता संध्याकाळचे म्हटलं तरी मला वाटतं 9 ते 10 वाजलेले असतील आणि आम्हालाही त्याच ब्लॉग शूट करायचा होता. म्हणजे थोडासा छान असा टाइम स्पेंड करायचा होता. तर राज बोलत होता, मम्मा इतकी सगळी तुझ्याकडे मेहंदी वगैरे आहे, तू मेहंदी का नाही काढत. तर हा ब्लॉग खूप अगोदरचा आहे बरं का, पण अपलोड आत्ता करते मी, कारण मला हे सगळे अगोदरचे जे काही गोष्टी चालू होत्या ते व्हिडिओ अपलोड करायला, शॉपचे वगैरे हे सगळ्या धावपळ कामामुळं मला हा काय ब्लॉग शूट करून तसंच ठेवला मी. एडिट वगैरे काही करायचं झालं नाही मला, त्याच्यामुळे म्हटलं चला आता काहीतरी तडजोड करूयात आणि हा ब्लॉग टाकून देऊयात, म्हणजेच यूट्यूबवरती टाकून देऊयात. गॅलरीमध्ये ठेवल्यापेक्षा स्पेस जरा जास्तच फुल व्हायला होता आणि थोडाही स्पेस आता फोनमध्ये राहिला नाही आहे बरं का, कारण इतके सगळे सबूत ठेवून ना मोबाईल पण पूर्ण गच्च भरून गेलेला आहे आणि माझं माइंड पण तसंच काहीतरी झालेलं आहे. चला मग आजचा जो वेळ होता राजसोबत कसा घालवला काही नाही हे सांगते, त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा आणि कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. इतका काही असा ब्लॉग शूट करायचा व्हिडिओ घ्यायचाच म्हणून घेतला नाही आहे बरं का प्रॉपरली, पण आमचा टाइम स्पेंड केलेला तुम्हाला दाखवायचं होतं. चला मग राज बोलत होता मेहंदी काढ मम्मा काढ, तर त्यातले मी मेहंदी कोण वगैरे काही इकडे आणून ठेवले. आता इकडे आमचं आवडीचं टायमिंग काय असतं माहिती का, आम्ही छान असे स्वामी समर्थांचे छान असे सॉन्ग वगैरे लावत असतो, जे की राजचे काही फेवरेट सॉन्ग आहेत आणि माझे पण काही फेवरेट वगैरे सॉन्ग आहेत. तर त्यातले राज पण नेहमी म्हणत असतो, तर चला अक्कलकोटला वगैरे असं तो म्हणायला होता. तर इथे मी टायमिंग जे आहे म्हणजे लावलेला होता बरं का सॉन्गचा, त्या टायमिंगला आम्ही ते म्हणायला होतो आणि तेव्हाच मी ब्लॉग शूट केला. समोरचा तो हे होता आणि व्हॉइस ओव्हर करायल्यामुळे तो व्हॉइस वगैरे जो आहे ओरिजिनल सॉन्ग वगैरे ते काही तुम्हाला ऐकायला नाही येते, पण नेहमी आम्ही जेव्हा पण सोबत असतो स्वामी समर्थाचे सॉन्ग तर लावतो, पण इतकं एन्जॉय आणि इतकं छान आणि इतकं प्रसन्न वाटत असतं ना खूपच. माझे काही जे आवडीचे सॉन्ग आहेत ते मी मॉर्निंगला पूजा वगैरे करते ना तेव्हा लावलेले असतात. आणि संडेला तर राज घरी असतो तेव्हा पण माझी पूजा वगैरे जरा जास्त वेळ असते, कारण मी संडेला किचनमधलं इकडचं तिकडचं वगैरे आवरायला काढलेलं असतं, रूम वगैरे सगळं काही आवरायला काढलेलं असतं ना. आणि स्वामी समर्थाचे सॉन्ग लावल्यामुळे ना राज पण कसं मग त्याला पाठ झालेले आहेत की जो मी म्हणते ना सॉन्ग ते नेहमी म्हणत असतो. तर अशा टायमिंगने छान असं एन्जॉय करत राज बोलला, मम्मा मेहंदी काढ ना, किती खराब होऊन गेले म्हणले. मी म्हटलं ते मेहंदी कोण काढ रे, फ्रीजमधले सुकलेत आणि बाहेर फेकून दे. तर सगळे काही मी काढून बाहेर येऊन आलो, तरी ते राज बोलला मम्मा मला पण काढायचं आहे. मग मी म्हटलं मुलं हातावरती मेहंदी नसतात काढत बाळ. तर बोलला मम्मा माझं नाव काढ नाही येते. तर बघा किती धिंगामस्ती त्यानं कॉटवरती केला होता, खूप वेळ त्याला धिंगाणं केला होता बरं का त्यानं. तर मी म्हटलं काय नाव लिहे, म्हटलं डिझाईन काढत नसतात रे बाळा, मुली डिझाईन काढतात मुलं नाही काढत. तर तो बोला मम्मा राज असं नाव लिही. मग लिहिलं तर बोलला स्माईल काढ, तुझे एक स्माईल काढ आणि माझे एक स्माईल काढ म्हणे. मेहंदी तर काढ म्हटला, काही कर म्हणतो, पण इतकं हलवतो ना तो खूप जास्त बरं का. नखं पण काढत त्यावेळेस खूप जास्त त्रास देतो, खूप सतवतो. अगोदर त्याला घाई तर असते सगळं काही करायचे, पण नंतर असं करतो तर व्यवस्थित काढू पण देत नव्हता. तर इथे बघा मी टॉर्च लावलेला आहे, सेंटरमध्ये राज असं नाव लिहिलं आणि वरच्या बाजूला एक छोटीशी स्माईल आणि खालच्या बाजूला पण एक छोटीशी स्माईल. तर हे मेहंदी मी कधी काढली होती तुम्हाला माहिती आहे बरं का, खूप जुना व्हिडिओ आहे, मी अगोदर सांगितलं तुम्हाला, पण गॅलरीमध्ये तसाच होता त्यामुळे एडिट करायचंच ठरवलं. तर अशा पद्धतीने मी एक बोटाला इकडे मेहंदी काढून घेतली, पण मेहंदी जे आहेत ना जे मोठे मोठे दुसरे होते ना पॅकिंगचे मी ते काय फोडले नाही आहे, ते तसेच ठेवून दिले नेक्स्ट टाईम काढता येईल म्हणून. म्हणजे जे छोटेवाले थोडे थोडे राहिलेले होते ना त्यातूनच व्यवस्थित हे काढून घेतली. व्यवस्थित मेहंदी पडत पण नव्हती बरं का, तरी वेस्ट कशाला म्हणून अशा पद्धतीने हे काढून घेतलं. तर माझ्या स्वतःवरती जरा जास्तच प्रेम आहे असं म्हटलं तरी चालेल बरं का, कारण ह्या टायमिंगमध्ये आता मी माझ्या स्वतःला जरा जास्त ओळखत आहे आणि स्वतःला जास्त ओळखणं पण हे खूप महत्त्वाचं असतं. आपण काय करू शकतो, आपण काय आहोत हे फक्त आपल्यालाच माहिती असतं आणि आपल्याला जर आपल्यावरती विश्वास असेल आणि आपण जर आपल्या मनामध्ये स्वतःच्या खरेपणा ठेवला असेल ना तर काहीही करू शकत नाही कोणी आणि आपल्याला कोणीच हरवू शकत नाही. असं मला तर स्वतःवरती पहिल्यापासून प्राऊड जास्त फील होतं, पण आत्ता पण जास्त प्राऊड फील होतं बरं का. तर चला अशा पद्धतीने माझ्या बदलच्या गोष्टी काय तुम्हाला रेग्युलर व्लॉगमध्ये सांगणारच आहे. किचन वगैरे आवरलं, सगळं आवरलं, त्याला जेवण कर म्हटलं, तो काय ऐकतच नव्हता. मग काय इकडे मी मेहंदी वगैरे काढली आणि मी इकडे माझ्यासाठी जांभळं घेऊन आले होते खाण्यासाठी, कारण विकायला वगैरे सध्या मार्केटला खूप सारे जांभळं आले होते बरं का. तर त्यातलेच मी काय घेऊन आले, वॉश केली मस्त असं मीठ टाकून वगैरे. आता खाते, आता संध्याकाळच्या वेळेला जांभळं नाही खात, पण मी इथे खायली होती. बाय बाय, भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. खूप सारा धिंगाणा केला राजनीचे आज.